नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची अगदी सोपी पद्धत. आता साडीला पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग करणं महत्त्वाचं असतं, तरच साडीला होणारा पिको सरळ होतो. आता पिको करताना साडी सरळ कटिंग करण्यासाठी या पद्धतीने तुम्ही साडी जमिनीवर अंथरून घ्यायची आहे आणि एका लाईनमध्ये कात्री पकडून सरळ कटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर साडी तुम्ही ठेवून कटिंग केलं तर बाकीचं कुठलंही तुम्हाला धागे वगैरे काढण्याची गरज पडत नाही, शिवाय पिकोही सरळ होतो. तर पहा, तुम्हाला दिसतच असेल या पद्धतीने अगदी सरळ मी कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण करणार आहोत पिको. त्यासाठी पिकोच्या मशीनला मी दोरा ओवून घेते. आता साडीची जी उलटी बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची, सरळची बाजू खालच्या बाजूने ठेवून जो मशीनचा नॉब आहे त्याच्या मधोमध साडीचा काठ ठेवायचा आहे आणि साडी हलक्या हाताने पुढे खेचून साडीला पिको करायचा आहे. या पद्धतीने हलक्या हाताने साडी पुढे खेचून जर साडीला पिको केला तर होणारा पिको हा अगदी बारीक दोरीसारखा पातळ होतो. तर पहा, इथे पूर्ण साडीला पिको करून घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही साडीला पिको करू शकता. आता मी फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टला दोन्ही साईडला पिको करून घेतलेला आहे. पिको करून झालेला आहे. त्यानंतर साडीला फॉल लावायचा आहे. तर फॉल लावताना साडीच्या मागच्या बाजूला मार्जिन किती सोडायचं, तर 12 इंच किंवा 13 इंच तुम्ही सोडू शकता. त्यापेक्षा जास्त किंवा कमी सोडू नका. तर मी इथे रेग्युलरप्रमाणे 12 इंच मार्जिन सोडलेला आहे आणि हा फॉल धुवून वाळवून व्यवस्थित इस्त्री करून घेतलेला आहे. आता हा फॉल सुईची बाजू साडीच्या आतमध्ये जाईल, म्हणजे उलटी होईल आणि सुईची बाजू वरती येईल. या पद्धतीने फॉल साडीच्या काठावर ठेवलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने यालाही पिको करून घेत आहे. आता इथे सुद्धा पहा, पिको करताना साडी मी हलक्या हाताने पुढे खेचत आहे, म्हणजे हा सुद्धा पिको जो असतो हा पातळ होतो, जास्त जाड पिको होत नाही. आणि जर लूज साडी सोडली आणि पिको केला तर मग मात्र पिको जाड होतो आणि मग ते पैंजणामध्ये वगैरे अडकला जातो. तर ते होऊ नये असं वाटत असेल तर इथे सुद्धा साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे. आता तुम्ही इथे पाहतच असाल, मी थोडा थोडा करून पूर्ण साडीला पिको करत आहे आणि फॉल जोडून घेत आहे. अगदी एका टोकापासून सुरुवात करून दुसऱ्या टोकापर्यंत थांबायचं नाही, नाहीतर मग साडी गोळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी थोडी थोडी साडी पकडून सेट करायची, मग साडीच्या काठावर व्यवस्थित फॉल सेट करायचा आणि मगच साडीला पिको करून घ्यायचं आहे. तर पुढच्या बाजूने जसं आपण अर्धा इंच कापड दुमडलं त्याच पद्धतीने मागच्या बाजूने सुद्धा फॉलच्या अर्धा इंच कापड आतमध्ये दुमडून घ्यायचं फिनिशिंगसाठी. तर पहा, दोन्ही बाजूने पिको करून झाला आहे. आता करणार आहोत हातशिलाई. तर हातशिलाईसाठी इथं अखंड दोरा घ्यायचा आहे. तर बाहेरच्या बाजूने तुम्ही पाहिलं असेल जाडसर पिको दिसत नाही आहे, म्हणजे काठाचा जो भाग आहे तिथं. आता इथं मी अखंड दोरा घेत आहे. 2 मीटर फॉल असेल तर 2.5 मीटर तुम्ही ते दोरा घ्यायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हातशिलाई करताना सुई अगदी बारीक वापरायची आहे. सुई जर मोठी वापरली, रेग्युलर सुई वापरली तर मग जो दोरा ओवतो, दोरा ओवून घेतल्यानंतर जो साडीला होल पडतो दोरा ओवताना तो मोठा होतो आणि दोरा दिसला जातो. म्हणूनच दोरा 2 पदरीच घ्यायचा आणि सुई बारीक घ्यायची, म्हणजे दोरा दिसत नाही. तर वरच्या बाजूने 1/4 इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढा मार्जिन सोडून पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे. आता मी इथे मशीनवरतीच हातशिलाई करणार आहे, पण जर इथे सिल्क साडी असती तर मग मी मात्र खाली जमिनीवर अंथरून घेतली असती. पण ही सिल्क कॉटन मिक्स आहे त्यामुळे साडी जास्त सरकत नाही. पण जास्त सरकणाऱ्या साड्या असल्या की मी सरळ जमिनीवर साडी अंथरून घेते आणि मग हातशिलाई करते. तर इथे पहा, जसं मार्किंग केलं आहे, वरच्या बाजूने 1/4 इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढं मार्जिन घेऊन पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे. सुरुवातीला दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर पहा, हातशिलाई करून झाल्यानंतर जो दोरा आहे हातशिलाई केलेला त्यावरती प्लेन हात फिरवून घ्यायचा, म्हणजे हातशिलाईचा जो दोरा आहे तो प्लेन होतो. तर हे पहा, या पद्धतीने मी पूर्ण साडीला हातशिलाई करून घेतलेली आहे. आणि पूर्ण साडीला हातशिलाई करून झाल्यानंतरचा व्ह्यू पहा. अगदी वाटतसुद्धा नाही की आपण साडीला इथे फॉल लावलेला आहे. फॉलसुद्धा टोटल मॅचिंग आहे आणि हातशिलाई तर कुठे दिसणारसुद्धा नाही. मी तुम्हाला बॅक साईडने पण दाखवते, म्हणजे जी साडीची सुईची बाजू आहे. तर पहा, फॉल कसा वाटला, लावण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.